स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आपण मागच्या वेळेस प्रॅक्टिस सेट 2.2 बघितला होता. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटकडे वळणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.3 आज बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यातला एक पॉईंट आहे तो आधी आपण क्लिअर करून घेऊया. टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिव्हन लाईन, म्हणजे त्यांनी दिलेल्या लाईनला काय करायचं आहे, पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, तर कन्स्ट्रक्शन 1. आता बघा, तर 2 पॉईंट दिलेले आहेत, कन्स्ट्रक्शन 1 आणि 2. त्यातला आता 1 आपण बघणार आहोत. टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द गिव्हन लाईन थ्रू अ पॉइंट आउटसाइड द गिव्हन लाईन, म्हणजे काय, अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे की दिलेल्या लाईनला एक आउटसाइड पॉइंट घ्या आणि त्या पॉइंटचा यूज करून काय करा, एक पॅरलल लाईन ड्रॉ करा युझिंग सेट स्क्वेअर. ठीक आहे, हा सेट स्क्वेअर आहे, ह्याला काय म्हणतात, सेट स्क्वेअर. आपल्या कंपास बॉक्समध्ये असतो. ठीक आहे, त्याचा यूज करून त्यांनी काय सांगितलं, एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. आता मेथड 1 बघा, इथं मेथड 1 आणि 2 अशा 2 मेथड्स दिलेल्या आहेत. त्यातला फर्स्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे, स्टेप्स ऑफ अ कन्स्ट्रक्शन. तर स्टेप्स काय असतील बघा, ड्रॉ अ लाईन एल लाईन इथं त्यांनी ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, टेक अ पॉइंट पी आउटसाइड द लाईन. बघा, आता लाईन एल आहे, त्याच्या आउटसाइडला एक पॉइंट घ्यायचा आहे, तो आहे पी. ॲज शोन इन द फिगर, या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेस 2 सेट स्क्वेअर टचिंग इच अदर. हे सेट स्क्वेअर जे आहेत ते प्लेस करा की ते काय होतील, एकमेकाला दोन्ही टच होतील. होल्ड सेट स्क्वेअर ए अँड बी, आणि काय करा, ए अँड बी होल्ड करा. वन एज टू सेट स्क्वेअर ए इज क्लोज टू पॉइंट पी, म्हणजे एचा जो सेट एज आहे, म्हणजे बाजू एक जी आहे ती काय करायची आहे, पी ला टच होईल अशी सेट करायची आहे. ठीक आहे, ड्रॉ अ लाईन अलॉंग द एज ऑफ बी, आणि बी पासून काय करायची आहे, एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, नेम द लाईन ॲज एम. ओके, आणि त्या लाईनला आपण नाव काय देणार आहोत, एम. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एल. तर काय होईल, आता लाईन एल काय होईल, एम ला पॅरलल होईल. ठीक आहे, लक्षात आलं काय करायचं आहे. 2 कंपास मधले त्यांनी ते सेट्स आहेत, त्याला काय म्हणणार आपण, सेट स्क्वेअर्स. ते यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, ए अशा प्रकारे सेट केलेला आहे की तो पी पॉइंट पर्यंत येईल, आणि ए आणि बी चे दोन्ही एजेस काय केलेले, त्यांनी जॉईन केलेले आहे, आणि बीच्या लास्टच्या एज पासून त्यांनी लाईन घेतलेली आहे. ठीक आहे, जी लाईन एल ला पॅरलल होते ती कुठली लाईन आहे, एम. ठीक आहे, तर चला नेक्स्ट. तर सेकंड मेथड मध्ये काय होणार आहे बघा, ड्रॉ लाईन एल लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. टेक अ पॉइंट पी, आणि एक पी पॉइंट घ्या आउटसाइड द लाईन. लाईनच्या एल लाईनच्या आउटसाइडला एक पी पॉइंट घ्या. ड्रॉ अ सेट पी एम, आणि पी एम एक ड्रॉ करून घ्या लाईन. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन एल, ही काय असणार आहे, लाईन एल ला परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, टेक अनादर पॉइंट एन. आता लाईन एल वरतीच काय करायचं आहे, अनादर पॉइंट एन घ्यायचा आहे ऑन लाईन एल. ठीक आहे, एल वरतीच एन हा पॉइंट घ्यायचा आहे. ड्रॉ सेग एन क्यू. ड्रॉ सेगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. आता ड्रॉ करा लाईन जी परपेंडिक्युलर असेल एल ला, सच दॅट लाईन एन क्यू इज इक्वल टू एम पी. ठीक आहे, तर एन क्यू इक्वल असणार आहे एम पी ला. ओके, द लाईन एम पासिंग थ्रू पॉइंट पी अँड क्यू इज पॅरलल टू लाईन एल. एम लाईन ही काय झालेली आहे, पास झालेली आहे पी अँड क्यू पॉइंट मधून. ओके, आणि ती काय असणार आहे, एल ला पॅरलल असणार आहे. लक्षात आलं. तर यांनी 2 प्रकारे मेथड इथं सांगितलेले आहेत, ते आपण बघितलेले आहेत. आता कन्स्ट्रक्शन सेकंड कडे जाऊया. सेकंड मध्ये काय असणार आहे बघा, टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिव्हन लाईन ॲट अ गिव्हन डिस्टन्स. आता पॅरलल लाईन अशी ड्रॉ करायची आहे की त्यांनी डिस्टन्स एक दिलेला आहे, त्या डिस्टन्सचा वापर करून आपल्याला पॅरलल लाईन यूज करायची आहे. मेथड बघा, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. एल ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करा ॲट अ डिस्टन्स 2.5. किती डिस्टन्स वरती, 2.5 या डिस्टन्स वरती. आता स्टेप्स काय असतील बघा, स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. ड्रॉ लाईन एल लाईन ड्रॉ करून घ्या. टेक 2 पॉइंट्स ए अँड बी ऑन द लाईन एल वरतीच काय करा, 2 पॉइंट घ्या, ए अँड बी. ड्रॉ परपेंडिक्युलर टू द लाईन एल फ्रॉम पॉइंट्स ए अँड बी. आता परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा एल ला. ठीक आहे, पॉइंट ए आणि बी मधून जातील अशा. ऑन द परपेंडिक्युलर लाईन्स टेक पॉइंट पी अँड क्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 2.5 फ्रॉम ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. आता काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायच्या आहेत पी अँड
क्यू पॉईंट घेऊन, ठीक आहे, त्या किती डिस्टन्सवर असतील 2.5 या डिस्टन्सवर असतील रिस्पेक्टिव्हली. ओके, म्हणजे दोन्हीही ए पण असेल तो पी असेल आणि बी असेल तो क्यू असेल. ओके, अशा दोन लाईन्स जोडायच्या आहेत. ड्रॉ लाईन पी क्यू, आणि पी क्यू जी आहे ती काय करायची आहे, लाईन ड्रॉ म्हणजे जोडायची आहे. लाईन पी क्यू इज अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. आता पी क्यू काय असणार आहे, लाईन एल ला पॅरलल असणार आहे ॲट अ डिस्टन्स 2.5. किती डिस्टन्सवरती असणार आहे ती, 2.5 डिस्टन्सवरती. तर लक्षात आलं, आजचा टॉपिक खूपच सोपा आहे असं मला वाटतंय. तर आता नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट 2.3 बघूया. ओके, चल प्रॅक्टिस सेट 2.3 बघा. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. ड्रॉ अ लाईन एल. काय सांगितलंय, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ड्रॉ अ लाईन एल. आता एल लाईन आपल्याला काय करायची आहे, ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, लाईन घेतली आपण एल. बघा, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. आता काय करायचं, एक पॉइंट घ्यायचा आहे जो लाईनच्या आउटसाइडला म्हणजे बाहेरच्या साईडला असेल. तर आपण घेतोय ए. ओके, इथं सांगितलेलं आहे ए पॉइंट घ्या. थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. ठीक आहे, आता ए पासून एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला आखून घ्यावी लागेल. ओके, आता बघा, त्याला मी बी, या पॉइंटला बी असं नाव देते. ठीक आहे, आता सेम इथे एक पॉइंट घेते मी, त्याला नाव देऊया एम. ठीक आहे, आता बघा, एम पासून एक सेम लेंथ वरती, आता ह्याची जेवढी लेंथ असेल तेवढीच ह्याचीही लेंथ असली पाहिजे. ह्याची किती लेंथ आहे बघा, 4 सेंटीमीटर. तर ह्याची पण आपण 4 सेंटीमीटर्स घेतोय. ठीक आहे, एक लाईन आखली, त्याला नाव देतोय एन. आता ए आणि एन मधून काय करणार आहोत, आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, या लाईनला आपण नाव देऊया पी देऊया. ओके, लक्षात आलं. तर आता एल अँड पी ही काय असणार आहे, एकमेकाला पॅरलल असणार आहे. इथून सांगितलं होतं आपल्याला की टेक पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. असं आपल्याला एक लाईन बनवायची आहे जी एल ला पॅरलल असेल आणि ती पी मधून ड्रॉ होणार आहे. ठीक आहे, मला लक्षात हा पॉइंट कसा सोडवायचा. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा. ड्रॉ अ लाईन एल. ड्रॉ अ लाईन एल. आपण स्टेप बाय स्टेप सोडवत जाऊया म्हणजे तुम्हाला ही पटकन लक्षात येईल. ठीक आहे, ड्रॉ अ लाईन एल. इझी आहे, लाईन एल मी ड्रॉ करून घेतली. एल. टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. टेक अ पॉइंट टी. आता टी पॉइंट घ्यायचा आहे आउटसाइड द लाईन. ओके, थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. आता सेम टी मधून जाणारी अशी एक पॅरलल लाईन बनवायची आहे. ती काय असणार आहे, एल ला पॅरलल असणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो, टी पासून एल पर्यंत एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही ही लाईन ड्रॉ करणार आहे त्यावेळेला हे लक्षात घ्यायचं की ह्या टीप पासून आपण जी परपेंडिक्युलर लाईन, परपेंडिक्युलर म्हणजे त्यातला डिस्टन्स किती असतो, 90 डिग्री. राईट, तर तो काय असणार आहे, त्यातला अँगल जो असणार आहे तो 90 डिग्रीचा असणार आहे. ओके, तर त्यामुळे तो एक पॉइंट लक्षात घ्या. ह्याला तुम्ही असं वगैरे नाही ड्रॉ करू शकत. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊया यू. सेम आता इथे एक पॉइंट घेतो आपण, तिथून ते टी पर्यंतचा जेवढी लेंथ असणार आहे तेवढ्या लेंथवर एक पॉइंट घेणार आहोत आणि ती सुद्धा लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे, परपेंडिक्युलर असणार आहे ती सुद्धा एल ला. तर ह्याला नाव देतो आपण ए अँड बी. आता टी मधून जाणारी आपण लाईन इझी मध्ये ड्रॉ करू शकतो जी एल ला पॅरलल असेल. लाईन ड्रॉ करून घ्या. राईट, जी एल ला पॅरलल आहे. ओके, लक्षात आलं. दोन एक्झाम्पल सेम आहेत, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. ड्रॉ अ लाईन एम
ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. आता काय सांगितलंय, एम लाईन आधी ड्रॉ करून घ्या म्हणून सांगितलंय त्यांनी. तर आपण एम लाईन ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, ही असणार आहे आपली एम लाईन. आता त्यांनी सांगितलं एन लाईन अशी ड्रॉ करा जी पॅरलल असेल एम ला, आणि त्यातला डिस्टन्स एक सांगितलाय, आधी हे पण तुम्ही एकदा रीड करत जा. हा, तर डिस्टन्स आपल्याला सांगितलाय 4 सेंटीमीटर. तर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे, पण आधी डिस्टन्स मेजर करावा लागेल आपल्याला, राईट. 4 सेंटीमीटर वरती एक पॉइंट घेऊया आपण. ओके, तो ड्रॉ करून घेऊया. त्यातला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. ओके, हा किती झाला, 4 सेंटीमीटर. याला नाव देतो आपण ए वरच्या पॉइंटला, आणि इथे जो एम पॉइंट मधून गेला त्याला बी असं आपण नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आता सेम 4 सेंटीमीटर वरच दुसरी एक लाईन परपेंडिक्युलर असेल एम ला, अशी ड्रॉ करून घेऊया, जी ला नाव देऊया सी अँड डी. ओके, आता आपल्याला इझी आहे लाईन एन ड्रॉ करण्यासाठी जी पॅरलल असेल एम ला. ही लाईन झाली तुमची एन. ही आहे, ही पण आहे 4 सेंटीमीटर. सीडी जो आहे तो 4 सेंटीमीटर. लक्षात आलं, दोन्ही पद्धतीनं सोडवू शकता. ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन रीड करताय त्यावेळेला एकदा पूर्ण रीड करून घ्या असं मला वाटतंय. का तर जर सेंटीमीटर म्हणजे तुम्हाला एखादा डिस्टन्स त्यांनी दिलेला असेल तर तो डिस्टन्स तुम्हाला तेवढा दाखवावा लागेल. ठीक आहे, अदरवाईज तुम्ही कितीही डिस्टन्समध्ये केलात तरी चालेल, काही टेन्शन नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. तर आजचा टॉपिक खूपच सोपा होता. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझीमध्ये पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा, जेणेकरून तुमच्या फ्रेंड्सना याची हेल्प होईल. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन पॉईंटसह. तोपर्यंत बाय.